नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या मस्त मराठी विणकाम चॅनलमध्ये आपलं अगदी हार्दिक स्वागत आहे। मी आज तुम्हाला या लोकरीपासून सुंदर असा लोकरीचा रुमाल विणायला शिकवणार आहे। त्यासाठी लागणारं साहित्य 1, 2 आणि 3 ह्या 3 कलरची लोकर आणि विणकामासाठी सुई आणि कात्री एवढं साहित्य आपल्याला पुरेसं आहे। हे साहित्य वापरून मी तुम्हाला एक सुंदर रुमाल शिकवणार आहे। आता पहा, प्रथम आपण गाठ तयार करून घेतली। नंतर 6 ची चेन करूया। 1 2 3 4 5 आणि 6 ची चेन केली, ती जॉईन करूया आपण। ती जॉईन करून घेतली आणि आता 1 2 आणि 3 ची चेन करून घेऊया। 3 ची चेन केली। आता पहा, 1 2 3 4 4 राऊंडच्या अशा पाकळ्या तयार करायच्या। ही झाली एक पाकळी। मध्ये 1 आणि 2 ची चेन घ्यायची, पुन्हा 4 ची पाकळी तयार करायची। 1 2 3 4 पुन्हा 2 ची चेन आणि असा हा राऊंड पूर्ण करायचा। अशा हा 6 पाकळ्या करायच्यात। 1 2 अशा 6 पाकळ्या करायच्या। एक पाकळी 2 ची चेन, एक पाकळी 2 ची चेन, असं करून हा राऊंड पूर्ण करायचा। त्या राऊंडमध्ये 6 पाकळ्या येतात। मैत्रिणींनो, हे 6 पाकळ्या झालेल्या आहेत। 1 2 3 4 5 आणि 6। आता नंतर परत 2 ची चेन घेऊया, 1 आणि 2, आणि जॉईन करून घेऊया इथं मध्ये। आणि आता आपल्याला धागा चेंज करायचा आहे। त्यासाठी आपण कट करून घेऊया आणि धागा चेंज करून घेऊया इथं। मैत्रिणींनो, आपण इथं निळा धागा जॉईन केलेला आहे। आता तो फिट करून घ्यायचा आणि इथं बघा एक पाकळी करायची। 1 2 3 4 आणि 5 राऊंडची एक पाकळी करायची आणि ती बरोबर अशी जोडून घ्यायची आणि मध्ये 2 राऊंड करायची, म्हणजे 2 ची चेन मध्ये घ्यायची आणि पुन्हा तिथूनच दुसरी पाकळी आपल्याला तयार करायची। 6 ची, 5 ची, 2 3 4 5 ती जॉईन करायची। पुन्हा 2 ची चेन घ्यायची आणि पुन्हा आता ह्या पॅसेजमध्ये 2 पाकळ्या करायच्या। अशाच 2 पाकळ्या करायच्या, ह्या जशा केल्यात तशा। 1 2 3 4 5 जॉईन करून घ्यायची। 2 ची चेन आणि पुन्हा अशीच एक पाकळी, 1 2 3 4 5 अशा ह्या पाकळ्या तयार करून घ्यायच्या आणि 2 ची चेन, आणि असाच हा राऊंड आता आपल्याला पूर्ण करायचा आहे। 2 पाकळ्या, 2 ची चेन, एक पाकळी झाल्यानंतर 2 ची चेन, पुन्हा एक पाकळी, पुन्हा 2 ची चेन, पुन्हा एक पाकळी, पुन्हा 2 ची चेन, पण एका पॅसेजमध्ये 2 पाकळ्या, हे लक्षात ठेवायचं आणि हा राऊंड असा आपल्याला पूर्ण करून घ्यायचा। मैत्रिणींनो, हा राऊंड असा पूर्ण झालेला आहे आपला। ह्या 6 पाकळ्या आणि त्याच्यावरती 2 म्हणल्यानंतर 6 2 12 पाकळ्या तयार झालेल्या आहेत। आता हे जॉईन करून घ्यायचं। आता पाकळी झालेली आहे, आता 2 ची चेन राहिली, 1 आणि 2। आता इथं जोडून घेऊया याच्या मध्यावर। झालं जॉईन। आता आपल्याला कलर चेंज करायचा आहे। आता आपण दुसरा कलर वापरणार आहोत। मैत्रिणींनो, इथं आपण आता येलो कलर जॉईन करून घेणार आहोत। तो फिट्ट केला। आता एक पाकळी करणार आहोत आपण। 1 2 3 4
4ची एक पाकळी करणार आहोत, जॉईन करून घ्यायची ती. पुन्हा 2ची चेन घ्यायची, 1 आणि 2. पुन्हा दुसरी पाकळी करायची इथंच, 1 2 3 4. ती जॉईन करून घ्यायची अशी. आणि इथं आता 2 पाकळ्या झाल्यानंतर बघा 5ची चेन घ्यायची, 1 2 3 4 आणि 5. आणि काय करायचं, पुढच्या पॅसेजमध्ये आता सोडायचा, हा पुढचा पॅसेज मिस करायचा म्हणजे सोडून द्यायचा. आणि त्याच्या पुढच्या पॅसेजमध्ये पुन्हा 2 अशा पाकळ्या करून घ्यायच्या, 1 2 3 4. जॉईन करून घ्यायची. पुन्हा 2ची चेन, 1 आणि 2. आणि पुन्हा एक पाकळी तयार करायची, 1 2 3 4. 4ची पाकळी झाल्यानंतर ती जॉईन करून घ्यायची. पुन्हा इथं जी चेन घेतली तशीच चेन घ्यायची 5ची, 1 2 3 4 आणि 5. आणि हा असाच राऊंड पूर्ण करायचा आपल्याला. कसा, 2 पाकळ्या मध्ये 5ची चेन, 2 पाकळ्या मध्ये 5ची चेन. आणि प्रत्येक पॅसेजमध्ये न घेता 2 पाकळ्या घेतल्यानंतर एक पॅसेजमध्ये सोडायचा, दुसऱ्या पॅसेजमध्ये 2 पाकळ्या आणि 5ची चेन घ्यायची. आणि ह्या 2 पाकळ्यांमध्ये 2ची चेन नेहमी घ्यायची. हे लक्षात ठेवून हा राऊंड आपल्याला पूर्ण करायचा. म्हणजेच काय होईल, पहिल्या होत्या 6 पाकळ्या, 6 नंतर प्रत्येक पॅसेजमध्ये 2 पाकळ्या झाल्यानंतर 6 दुनी 12 झाल्या. आता एक पॅसेज आपण मिस केल्यानंतर काय होईल बघा, 12 आहेत तर त्याच्या निम्म्यालाच आपण करणार आहोत ना 2-2 पाकळ्या. म्हणजे ह्या परत आपल्या किती होतील, 12च होतील. 24 व्हायला पाहिजे 12वरच्या 2-2, पण एक पॅसेजमध्ये मिस केल्या म्हणून ह्या पुन्हा 12 पाकळ्या 2-2च्या होतील आपल्या, 2 2 4 अशा 12 होतील. एवढं लक्षात ठेवायचं आणि हे राऊंड पूर्ण करायचा. मैत्रिणींनो, हा राऊंड पण इथं संपलेला आहे. असं हे सुंदर असं फूल तयार झालं आहे. इथं 2 पाकळ्या तयार केल्यात ह्या पॅसेजमध्ये. आणि आता 5ची चेन पण घेतलेली आहे. आता आपल्याला जॉईन करायचं आहे. इथं मध्यभागी आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. असं असं जॉईन केल्यानंतर ते असं दिसते पहा. पुढं काय करायचं मी सांगते तुम्हाला. मैत्रिणींनो, हे इथं जॉईन केले ना आता. आता ते जॉईन असं दुसरा टाका घेऊन पक्क करून घ्या. पक्क झालं. पक्क झाल्यानंतर काय करायचं, पुन्हा एक पाकळी करायची, 1 2 3 4 5 आणि 6. 6ची पाकळी करायची ही अशी. 6ची पाकळी करायची आणि जॉईन करून घ्यायची अशी. तर जॉईन केल्यानंतर इथं 3ची चेन घ्यायची, 1 2 आणि 3. पुन्हा काय करायचं, पुन्हा एक पाकळी घ्यायची अशी ह्याच्यासारखीच, 1 2 3 4 5 आणि 6. 6ची पाकळी झाल्यानंतर जॉईन करून घ्यायची. आणि आता काय करायचं बघा, 1 2 आणि 3ची चेन घ्यायची पुन्हा. आणि इथं काय करायचं, इथं एक डबल क्रोशा घ्यायचा आहे. हा बदल ह्या राऊंडला करायचा आहे. इथं डबल क्रोशा घ्यायचा आपल्याला मध्यभागी असा. असा हा डबल क्रोशा घ्यायचा. आणि पुन्हा इथं 3ची चेन घेतली, डबल क्रोशा घेतल्यानंतर पुन्हा 3ची चेन, 1 2 आणि 3ची चेन घ्यायची. तर 3ची चेन घेतल्यानंतर पुन्हा इथे पाकळी करायची, 1 2 3 4 5 6. 6ची पाकळी तयार करायची, 1 2 3ची चेन करायची आणि पुन्हा 6ची पाकळी करायची आपल्याला, 1 2 3 4 5 आणि 6. 6ची पाकळी केल्यानंतर ती अशी जॉईन करायची. आणि जॉईन केल्यानंतर पुन्हा कितीची चेन घ्यायची आपल्याला, चेन नाही घ्यायची, चेन घ्यायची
तीनची 1 2 आणि 3ची चेन घ्यायची. 3ची चेन घेतल्यानंतर डबल क्रोशा करायचा याच्या मध्यभागी. डबल क्रोशा झाल्यानंतर पुन्हा 3ची चेन 1 2 आणि 3 आणि पुन्हा इथं 2 पाकळ्या फुलांच्या करायच्या. अशाच पाकळ्या इथं करायच्या. मध्ये फक्त 3ची चेन घ्यायची. इथं 2ची होती, आता इथं पुढच्या राऊंडला 3ची चेन घ्यायची आणि पलीकडं डबल क्रोशा करायचा आणि 3ची चेन घ्यायची. असं करायचं. आलं का लक्षात? नाही आलं तर मी परत सांगते. ह्या पाकळ्यावर अशाच 2 पाकळ्या घ्यायच्या, मध्ये 3ची चेन घ्यायची, पुन्हा 3ची चेन घ्यायची, इथं डबल क्रोशा करायचा, पुन्हा 3ची चेन घ्यायची आणि पुन्हा 2 पाकळ्या घ्यायच्या, मध्ये 3ची चेन घ्यायची आणि पुन्हा 2 पाकळ्या झाल्यानंतर 3ची चेन, मध्ये डबल क्रोशा, 3ची चेन आणि पुन्हा इथं 2 पाकळ्या. असा हा राऊंड पूर्ण करायचा आपल्याला. हा राऊंड पूर्ण करा, मग मी सांगते तुम्हाला काय करायचं. मैत्रिणींनो, हा राऊंड पूर्ण झालेला आहे. आता आपण जॉईन करू. इथं मध्यभागी जॉईन करायचं आहे. तर हे जॉईन झालेलं आहे. आता काय करायचं, एक चेन घेऊन इथं पुन्हा 6चा राऊंड, 6 राऊंड करायचे आणि एक पाकळी करायची. 1 2 3 4 5 6 6 राऊंडची एक पाकळी झाली. जॉईन केला. आता मध्ये 2ची चेन घ्यायची आपल्याला. पुन्हा एक पाकळी करायची. 1 1 2 3 4 5 आणि 6 ते जॉईंटही करायची आणि आपल्याला मध्ये आता 3ची चेन घ्यायची. 1 2 आणि 3ची चेन. पुढे काय बदल करायचा बघा. इथं आता इथं डबल क्रोशा घ्यायचा आपल्याला. इथं हा डबल क्रोशा झाल्यानंतर पुन्हा 3ची चेन घ्यायची. हा डबल क्रोशामध्ये घ्यायचा, पुन्हा 3ची चेन घ्यायची. 1 2 आणि 3 आणि पुन्हा इथं मध्यावर इथं पण डबल क्रोशा घ्यायचा याच्यात. आता पुन्हा 3ची चेन 1 2 आणि 3ची चेन. आता इथं पण एक डबल क्रोशा घ्यायचा आहे ह्या पॅसेजमध्ये. झाला डबल क्रोशा. आता काय करायचं, पुन्हा 3ची चेन 1 2 3ची चेन. 3ची चेन झाल्यानंतर पुन्हा काय करायचं, इथं परत आपल्याला एक पाकळी करून घ्यायची 6ची. 1 2 3 4 5 6 आणि जॉईन करायची. 1 आणि 2ची चेन. ह्या राऊंडला 2 पाकळ्यांच्या मध्ये 2ची चेन घ्यायची. पुन्हा दुसरी पाकळी तयार करायची. 1 2 3 4 5 6 जॉईन. पुन्हा 1 2 3 3ची चेन. आता ह्या पॅसेजमध्ये एक डबल क्रोशा, झाला. पुन्हा 3ची चेन 1 2 3 पुन्हा इथं मध्यावर डबल क्रोशा, पुन्हा 3ची चेन 2 आणि 3 पुन्हा इथं डबल क्रोशा, पुन्हा 1 2 आणि 3ची चेन आणि पुन्हा इथं अशाच 2 पाकळ्या आणि मध्ये 2ची चेन. 1 2 3 4 5 6
जॉईन करायची, 1 आणि 2, पुन्हा 1 आपल्याला हे करून घ्यायची पाकळी, 1 2 3 4 5 आणि 6 जॉईन करून घ्यायची आणि पुन्हा आहे तसे 1 2 आणि 3 असाच हा राऊंड आपल्याला पूर्ण करायचा आहे. कसा बघा, परत सांगते. 2 पाकळ्यांमध्ये 2ची चेन, पुन्हा इथं 3ची चेन, पुन्हा ह्याच्यामध्ये डबल क्रोशा, पुन्हा 3ची चेन, पुन्हा मध्यभागी डबल क्रोशा, पुन्हा 3ची चेन, पुन्हा ह्या पॅसेजमध्ये डबल क्रोशा, पुन्हा 3ची चेन, पुन्हा 2 पाकळ्या, 2ची चेन, पुन्हा 3ची चेन आणि पुन्हा हे असंच हा राऊंड पूर्ण करायचा आपल्याला. लक्षपूर्वक पहा, स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला बरोबर समजेल व्यवस्थित आणि तुम्ही ते सुंदरपणे करू शकाल. मैत्रिणींनो, आता जॉईन करून घ्या. मैत्रिणींनो, इथं जॉईन केले. आता आपल्याला एक पाकळी करायची, 1 2 3 4 5 आणि 6 आणि जॉईन करून घ्यायची आणि पुन्हा 2ची चेन घ्यायची आणि पुन्हा एक पाकळी करायची 6ची, 2 3 4 5 आणि 6 या 2 पाकळ्या झाल्या. आता आपल्याला काय करायचं, 3ची चेन घ्यायची, 1 2 आणि 3ची चेन घ्यायची आणि इथं डबल क्रोशा करायचा. ह्या राऊंडला बघा, इथं डबल क्रोशा करायचा, इथं डबल क्रोशा करायचा आणि इथं डबल क्रोशा करायचा आणि पुढं इथं डबल क्रोशा, इथं डबल क्रोशा, पुन्हा 3ची चेन आणि पुन्हा 2 पाकळ्या. ह्या स्टेपला हे करायचं आहे. आता आपण इथं डबल क्रोशा करून घेऊया. 1 डबल क्रोशा झाला, 3ची चेन, पुन्हा इथं 1 डबल क्रोशा, 1 2 3ची चेन, पुन्हा आता मध्यावर 1 डबल क्रोशा, पुन्हा 3ची चेन, 1 2 आणि 3 आणि आता इथे 1 डबल क्रोशा आणि इथे 1 डबल क्रोशा. मी घेऊन तुम्हाला दाखवते. 1 झाला, इथे 1 डबल क्रोशा, 3ची चेन, थांबा, डबल क्रोशा झाला की 3ची चेन घ्यायला विसरायचं नाही. 3ची चेन आपली राहिली होती, 3ची चेन घेतली, परत इथं डबल क्रोशा, परत 3ची चेन, 1 2 आणि 3ची चेन आणि इथं आता एक पाकळी करायची 6ची, 1 2 3 4 5 आणि 6 जॉईन करून घ्यायची. पुन्हा 2ची चेन घ्यायची दोन्ही पाकळ्यांच्या मधली, पुन्हा एक पाकळी करायची, 1 2 3 4 5 आणि 6 आणि हे जॉईन करून घ्यायचं आपल्याला. पुन्हा 3ची चेन आणि पुन्हा इथे 1 डबल क्रोशा, इथे 1 डबल क्रोशा आणि मध्यावर 1 डबल क्रोशा आणि पुन्हा आहे तसंच राऊंड आपल्याला हा पूर्ण करायचा आहे. पूर्ण करा हा विणून, नंतर मी तुम्हाला सांग. मैत्रिणींनो, पिवळे आपले 4 राऊंड झालेत, 1 2 3 आणि 4. आता आपल्याला कलर बदलायचा लोकरीचा. पण बघा ही फिनिशिंग कशी करायची. इथं आहे तसंच घ्यायचं, जॉईन करायचं, जॉईन केल्यानंतर 2ची चेन घ्यायची आणि पुन्हा इथं आपल्याला जॉईन करायचं. आणि आता
इथं धागा आपल्याला कट करून घ्यायचा. तर आपल्याला दुसरा धागा लावायचा. हा मी कसा जोडला ते सांगते. मी धागा जोडत आहे असा. इथं ह्या पाकळीच्या मध्यावर धागा जोडून घ्यायचा आहे निळा. तुम्हाला पाहिजे तो असा जोडून घेतल्यानंतर पक्का करायचा आणि तिथूनच आपल्याला पाकळीला सुरुवात करायची. मैत्रिणींनो, आपण या मध्यावरून पाकळी करत आहोत. इथून पाकळी आपल्याला करायची 7ची. आता आपण घेऊया वेढे. 1 2 3 4 आणि इथं अर्धी पाकळी करायची. इथं अर्धी आणि इथं अर्धी मिळून एक पाकळी करायची. 6 7 अशी आपण एक पाकळी दोन्हीत मिळून करून घेतलेली आहे. हा मागचा धागा आहे तो मागे टाकायचा नंतर. आता परत पक्की करून घ्यायची पाकळी. असं एक वेढा घ्यायचा म्हणजे टाका. आणि आता एक सलग इथपर्यंत पाकळ्या करायच्या. 1 2 3 4 5 6 6ची पाकळी. अशा ह्या पाकळ्या आपल्याला इथपर्यंत करत जायच्या. इथं काय करायचं ते मी सांगते. इथं हेच करायचं की इथं जशी इथं अर्धी पाकळी तशीच इथं अर्धी म्हणून एक पाकळी करायची आपल्याला. पुढे मी तुम्हाला सांगते. बघा मैत्रिणींनो, इथपर्यंत आल्या ह्या पाकळ्या. आता इथं आणि इथं या दोन्हीत मिळून एक पाकळी कशी करायची बघा. इथं 1 2 3 4 पुन्हा इथून इथं 4 घ्यायच्या किंवा 3 घेतलं तरी चालेल. 1 2 3 म्हणजे 7ची एक पाकळी सुंदर दिसेल. जास्त मोठी पण नाही आणि जास्त छोटी पण नाही. असं हा काढून घ्यायचा धागा. झाली एक पाकळी. आता ती पक्की करायची अशी. आणि नंतर आता इथं किती आहेत 6 पाकळ्या आहेत. नंतर कमी कमी होत जाणार. आता इथं एक पाकळी घ्यायची. आता दोन्हीत एक नाही, एक एकच पाकळी घेत जायचं असं. 1 2 3 4 5 आणि 6. इथे इथं अशा करत जायच्या पाकळ्या. इथपर्यंत घ्यायची आणि पुन्हा असंच करत जायचं. आता इथं ही आपली लास्टची पाकळी करायची. 1 2 3 4 5 6. आता परत इकडं उलटून घ्यायचं विणकामाने. अशाच पाकळ्या करत जायची म्हणजे कमी कमी पाकळ्या होत जातात. पुढं काय करायचं मी तुम्हाला सांगते. पहा मैत्रिणींनो, 1 2 3 4 5 6 ह्या पहिल्या 6 पाकळ्या होत्या. नंतर 5 झाल्यानंतर 4 झाल्यानंतर 3 झाल्या. आता काय करायचं, विणकाम पलटी करून घ्यायचं आणि ह्या दोन्ही मिळून एक पाकळी करायची. आता 1 2 3 4 आणि इथं पण 1 2 3 आणि बाद झाल्या 3च. कारण मोठी पाकळी एकदम कसतर दिसेल, ही बरोबर दिसते छान. अशी एक पाकळी करून घ्यायची आणि इथं जॉईन करून घ्यायचं आणि इथं धागा कट करून घ्यायचा. असं असं हे विणकाम तयार होतं इथपर्यंत. आता हे इथं पण असंच विणकाम करून घ्यायचं. इथं पण असंच करून घ्यायचं. इथं पण असं, इथं पण असं. अशा ह्या 6 पाकळ्या ह्या तयार होतात. 6 पाकळ्या अशाच पद्धतीने तयार करायच्या. पुढं काय करायचं ते मी तुम्हाला सांगते. मैत्रिणींनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही मोठं पॅसेज विणताना सुरुवात कशी करायची. तर सुरुवात अशी करायची, हा पॅसेजमध्ये सोडायचा आणि ह्या पाकळीवरूनच सुरुवात करायची. म्हणजे इथं पाकळीवरून सुरुवात केली, इथं ही पाकळीवरूनच सुरुवात करायची विणायला दुसऱ्या धाग्याने अशी.
अशी. नंतर इथं 6ची पाकळी तयार करून घ्यायची. 1 2 3 3 आणि अर्धी पाकळी इथं 3 आणि इथं 3. 1 2 3 आणि अशी ही अख्खी एक पाकळी तयार झाली. अशीच ही इथपर्यंत न्यायची. इथं अर्धी आणि इथं अर्धी अशी एक करायची. प्रश्न कोणता होता की ही संपल्यानंतर काय करायचं. संपल्यानंतर इथं पॅसेज मोकळा ठेवायचा आणि इथून सुरुवात करायची. एवढाच प्रश्न. बाकी सगळ्या पाकळ्या ह्या विणून घ्यायच्या. नंतर आपण पुढचं पाहू. मैत्रिणींनो, हा 6 पाकळ्यांचा रुमाल तयार झालेला आहे. 1 2 3 4 5 आणि 6. आता पुढची विण कशी करायची ते मी तुम्हाला शिकवते. पुढची विण अशी करायची. हे जे आहेत की नाही 3ची लाईन जी आहे तिथून सुरुवात करायची विणायला. दुसरा धागा जोडून तो पिवळा जोडणार आहे. मी दाखवते तुम्हाला. मैत्रिणींनो, हा 3चा धागा जॉईन केला मी. दुसरा पक्का केला इथपासून. 3ची लाईन आहे तिथपासून त्याच्या कडेपासून. आता काय करायचं, इथे एक पाकळी तयार करायची आपल्याला. पक्का झाल्यानंतर 6ची 1 2 3 4 5 आणि 6. 6ची लाईन पक्की केली की पाकळी अशी पूर्ण करून घ्यायची. पक्की करायची. आणि आता इथून दुसरी पाकळी सुरुवात करायची. दुसऱ्या पाकळीला सुरुवात बघा कशी करायची. 1 2 3 4 5. दोरा खूप जाड आहे ना. आणि ही 6वी. दोरा जाड असल्यामुळे हे होतं आहे. 6ची ही पाकळी तयार करायची. आणि बघा ही पाकळी तयार करायची. परत त्याच्या पुढचा जी पाकळी आहे ना त्याच्या इथून आपल्याला इथे जॉईन करायचं. जॉईन करायची म्हणजे इथूनच पाकळी तयार करायची दुसरी. इथून 1 2 3 4 5 आणि 6 हे जॉईन करायचं आपल्याला. आणि परतही आपल्याला जॉईन करून हे काढून घ्यायची अशी. इथून अशी काढून घ्यायची आपल्याला. काढून घेता येते. हे जरा थोडं आखूड झाले ना. अशी काढून घेतली. ही अशी जॉईन करायची. तर जॉईन केल्यानंतर परत इथंच एक पाकळी तयार करायची. हे पक्क करून 1 2 3 4 5 आणि 6. तर ही पक्की करायची आहे. अशी पक्की करून घ्यायची. आणि एक पक्की केल्यानंतर पूर्ण अशी ही ओढून घ्यायची म्हणजे चांगली येते. तिथंच एक आणखी एक पाकळी तयार करायची. 1 2 3 4 5 आणि 6. इथे एक पाकळी अशी तयार करायची. नीट लक्षपूर्वक पहा. ती इथं आपल्याला जोडून घ्यायची मध्यावरती अशी. 1 2
3 4 5 आणि 6 आणि ती अशी आपल्याला काढून घ्यायची इथपासून आणि अशी जॉईन करून घ्यायची. अशीच आपल्याला विण करत जायची अशीच इथपर्यंत अशी सगळी. ती मी तुम्हाला दाखवते वारंवार. मैत्रीण आता याच्यातून एक पाकळी तयार करायची. 1 2 3 4 5 आणि 6 परत आपल्याला इथे जॉईन करायची. 1 2 3 4 5 आणि 6 आणि आता इथून असं सगळं हे काढून घ्यायचं आणि इथं हे जॉईन करायचं. इथं असं करून घ्यायचं. आता परत इथंच एक पाकळी तयार करून घ्यायची आपल्याला. 1 2 3 4 5 आणि 6 परत इथे एक पाकळी तयार करून घ्यायची. 1 2 3 4 5 आणि 6 आणि हे सगळं जॉईन करायचं असं. आणि अशीच ही सगळी लाईन पूर्ण करायची आणि सगळ्या पाकळ्या अशाच पूर्ण करायच्या. सगळ्या पाकळ्यांच्या कडा अशाच पूर्ण करायच्या मोठ्या फुलाच्या. तीन 4 5 6 आणि पुन्हा इथं 1 2 3 4 5 आणि 6 आणि हे सगळं अशा सगळ्या पाकळ्या पूर्ण करायच्या. 6ची 6 असंच विणकाम करत जायचं. हे काही बदल करायचा नाही. तुमच्या लक्षात राहून मी परत सांगते. 2 3 4 5 6 हे लोकर जरा जाड आहे त्यामुळं 5 वेळे घेतले तरी चालतात. लोकर एकदम पातळ असेल तर 6 घ्यायचे. 3 4 5 आणि हे एकत्र असं काढून घ्यायचं आणि हे पक्क करायचं. पुन्हा तिथूनच 6 1 2 3 4 5 1 2 3 4 5 आणि पुन्हा एकत्र असं काढून घ्यायचं. आणि पक्क करायचं. मग तिथूनच पुन्हा आहे तसं सगळं घ्यायचं. 2 3 4 5 हा इथला मध्ये आपण सोडलाय पॅसेज तो घ्यायचा. 1 2 3 4
5 जॉईन करून घ्यायचं आणि पक्क करून घ्यायचं। असेच हे सगळे पाकळ्या आपल्याला विणायच्यात। काहीच बदल करायचा नाही, म्हणून मी तुम्हाला हे परत दाखवले। ढिलं झालं तर आवळ करून घ्यायचं, पुन्हा आवळ वळून आवळ करता येतं। पक्क करायचं आणि इथंच 2 3 4 5 पुन्हा आता इथं 1 2 3 4 आणि 5 आणि याद्वारा मध्ये चालायचं येऊ द्या, काय हरकत नाही, जाईल तो बुजून। पक्क करायचं आणि परत असंच अशीच विण करत घ्यायची आणि 6ही पाकळ्या आपल्याला पूर्ण करायच्यात। अशा रीतीने सुंदर दिसतात ह्या 6 पाकळ्या। अशा पूर्ण झाल्यानंतर खूप छान दिसतात। पूर्ण करूया आपण, मग मी तुम्हाला दाखवते। मैत्रिणींनो, हे विणकाम इथपर्यंत आलेलं आहे। हे पहा, सगळ्या पाकळ्या झालेल्या आहेत मोठ्या फुलाच्या। इथून आपण सुरुवात केली होती, आता आपल्याला पूर्ण करायचं हे पिवळा वेढा। बघा कसं करायचं ते। इथं 2 विणून झाले, परत इथून आपल्याला 5ची पाकळी तयार करायची। 1 झाल्यानंतर 2 3 4 आणि 5। आता आपल्याला इथं हे करून घ्यायची दुसरी परत 1 2 इथून सुरुवात केली होती ना, 3 4 आणि 5 4 आणि 5 आणि हे नेहमीप्रमाणे असं काढून घ्यायचं। इथं जॉईंट द्यायचा। पूर्ण झाल्यानंतर पुन्हा आता बघा आपल्याला काय करायचं, हे जॉईंट परफेक्ट करायचं आणि सगळीकडे सारखं दिसायला लागलं का आता। आता इथं आपल्याला इथं मध्यभागी पूर्ण करायचं आहे। इथं परफेक्ट करायचं आणि कट करून घ्यायचं आहे आपल्याला। सगळीकडे सारखी विण दिसायला लागली बघा तुम्ही, कुठंच काय दिसत नाही फॉल्ट। कात्रीने हे कट करून घ्यायचं। झाला आपला हा पूर्ण रुमालाचा साचा किंवा रुमाल हा तयार झालेला आहे। परत आपल्याला पांढरी लाईन तयार करायची आहे, ती मी तुम्हाला नंतर दाखवते। मैत्रिणींनो, रुमाल आपला पूर्ण झालेला आहे, फिनिशिंग पण झालेली आहे। पण या रुमालामध्ये आपण 3 कलर वापरलेले आहेत, व्हाईट, ब्ल्यू आणि येलो। तर ह्या व्हाईट कलरचा आपण उपयोग करणार आहोत, थोडीशी नक्षी करणार आहोत कडेने, ती तुम्हाला मी दाखवते। आता इथं आपण जॉईन केलं आहे ना, म्हणजे इथं फिनिशिंग झालेली आहे, तिथं हा व्हाईट कलरचा धागा जॉईन करून घेऊया आपण। असा परफेक्ट करूया तो पूर्ण, आणि तिथं आपण 1 2 3 3ची पाकळी घेऊया आणि इथं ती पाकळी परफेक्ट करूया। केली का? आता तिथं 1 2 3 3 चेन घेऊन तिथूनच परत घेऊया आपण, म्हणजे एक प्रकारची अशी नक्षी तयार होईल आणि तिथं जॉईन करूया। झाली का छोटीशी नक्षी अशी। पुन्हा आपण तसंच करायचं, 1 2 आणि 3 पुन्हा तिथूनच जॉईन करून घ्यायची आपल्याला आणि इथं फिनिशिंग करायची। ही झाली का अशी नक्षी। अशी पुन्हा 1 2 आणि 3 आणि पुन्हा पुढं इथं 1 2 3 आणि जॉईन करून घ्यायचं। हे जॉईन करून घेतल्यानंतर परफेक्ट बनवायचं। मग 1 2 3 3ची चेन करून इथं जॉईन करून घ्यायची। पुन्हा 1 2 3ची चेन करून तिथं जॉईन करून घ्यायची। तिथं जॉईन करून घ्यायची आपल्याला इथं। पुन्हा 1 2 3ची चेन घेऊन जॉईन न करता पुढं चालायचं, इथून घ्यायची 1 2
3 जॉईन, इथं परफेक्ट, आणि इथं 1 2 3, पुन्हा इथं जॉईन नेहमीप्रमाणे जॉईन करून घ्यायचं, पुन्हा 1 2 3, पुन्हा तिथंच जॉईन करायचं, पुन्हा 1 2 आणि 3, ती जॉईन न करता पुढं न्यायची साखळी आणि पुढचं तयार करत जायचं. अशी नक्षी तयार होते. ही पहा, अशी छान अशी नक्षी कडेने तयार होते आणि खूपच सुंदर दिसतो हा रुमाल. तशी मी नक्षी तयार करते आणि मग पूर्णपणे व्हिडिओ हा पूर्ण होतोय. मग नंतर मी तुम्हाला दाखवते पूर्ण झाल्यानंतर. आता ही सुरुवात कशी करायची ती मी दाखवते, तुम्हीही तशीच करा म्हणजे खूप सुंदर दिसेल. मैत्रिणींनो, ही पांढरी विणसुद्धा आपली पूर्ण झालेली आहे. इथं मी कंप्लीट केलेली आहे. हा धागा बघा, आपल्याला विणतानाच कळतं की कुठं कंप्लीट होईल आणि कशी करता येईल. ही आपल्याला आयडिया आपोआपच येते, तसं काही नाही. आणि हा सुंदर असा हे रुमाल तयार झालेला आहे, खूपच सुंदर दिसत आहे. तुम्ही पण असा हा रुमाल तयार करून पहा. अवघड वाटतं का सोपा? खूप सोपा आहे, दिसायलाही खूप ॲट्रॅक्टिव्ह आहे. आणि आता हा आपला व्हिडिओ पूर्ण होत आहे. तरी माझा हा व्हिडिओ तुम्ही सर्व मैत्रिणींनी पहा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मैत्रिणींमध्ये प्लीज शेअर करा. खूप सुंदर आहे हा व्हिडिओ. आणि आता आपला संपूर्ण व्हिडिओ संपला, सगळं कामकाज संपलं. आता आपण पुढे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझा सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार.